ब्रह्माकुमारींच्या संयुक्त मुख्य प्रशासक डॉक्टर निर्मला दीदी यांचे 88व्या वर्षी निधन। जगातील 70हून अधिक देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा संदेश पोहोचवला। MBBSचे शिक्षण घेतल्यानंतर 1962 मध्ये वयाच्या 27व्या वर्षी त्या संस्थेच्या संपर्कात आल्या। 1966 पासून समर्पितपणे सेवा देत होते। माउंट अबू येथील ज्ञान सरोवर अकादमीच्या त्या संचालिका होत्या। शनिवारी संध्याकाळी 4 वाजता माउंट अबू येथील मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। सारांश: 1935 मध्ये मुंबईत जन्म झाला। 1962 मध्ये ब्रह्माकुमारींच्या संपर्कात आले। 1964 मध्ये ब्रह्माबाबांना पहिल्यांदा भेटलो। 1966 पासून समर्पितपणे सेवा देत होतो। 1971 मध्ये पहिल्यांदा लंडन ते परदेशी भूमीवर सेवा सुरू केली। 70हून अधिक देशांमध्ये अध्यात्माचा संदेश दिला। अबू रोड, राजस्थान। ब्रह्माकुमारी संस्थेच्या सह मुख्य प्रशासक डॉक्टर निर्मला दीदी यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले। अहमदाबादच्या रुग्णालयात शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्या काही काळ आजारी होत्या। वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्या ब्रह्माकुमारीमध्ये सामील झाल्या आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज कल्याणासाठी समर्पित केले। ब्रह्माकुमारींच्या कोअर कमिटी सदस्यांसोबतच त्यांनी संस्थेचे संस्थापक ब्रह्मा बाबा यांच्याकडून ज्ञान मिळवले। साधेपणा, नम्रता आणि औदार्य यांचे अवतार असलेल्या डॉक्टर निर्मला दीदींच्या जीवनातून प्रेरणा घेऊन हजारो लोकांनी आपले जीवन आनंदमय केले। शनिवारी संध्याकाळी 4 वाजता माउंट अबू येथील मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। 1935 साली मुंबईत जन्म झाला। 1935 साली मुंबईतील एका प्रसिद्ध व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर निर्मला दीदी लहानपणापासूनच हुशार होत्या। लहानपणी खेळाबरोबरच अभ्यासात विशेष रस होता। त्यांनी 1962 मध्ये MBBS पूर्ण केले। या वर्षी त्या ब्रह्माकुमारींच्या संपर्कात आल्यात। मुंबईत 1962 मध्ये पहिल्या मुख्य प्रशासक मातेश्वरी जगदंबा सरस्वती मम्मा यांच्याकडून ज्ञान मिळाल्यावर आणि त्यांच्या जीवनावर प्रभाव पडल्याने अध्यात्मात विशेष रुची वाढली। मम्माचे प्रवचन आणि पवित्र जीवन ऐकून त्यांना प्रभावित केले। दीदींना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती। 1964 मध्ये ब्रह्माबाबांना पहिल्यांदा भेटल्या। 1962 मध्ये संस्थेतून राजयोग ज्ञान प्रशिक्षण घेतल्यानंतर 1964 मध्ये तुम्ही पहिल्यांदा माउंट अबूला पोहोचलात, जिथे ब्रह्माबाबांना भेटल्यानंतर तुम्ही समर्पित सेवा देण्याचा संकल्प केला। 1966 पासून तुम्ही पूर्ण समर्पणाने सेवा करत आलात। या सेवेचा मार्ग अवलंबण्याचा तुमचा संकल्प तुमच्या पालकांनीही आनंदाने मंजूर केला। हा काळ होता जेव्हा स्त्रियांनी तपश्चर्याचा मार्ग अवलंबून जगाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता। लंडनमधून सुरू झालेला राजयोग संदेश 70 देशांपर्यंत पोहोचला। उच्च शिक्षित असल्याने तत्कालीन मुख्य प्रशासक राजयोगिनी दीदी प्रकाशमणी यांनी डॉक्टर निर्मला दीदी यांच्याकडे विदेश सेवांची जबाबदारी सोपवली। 1971 मध्ये तुम्ही पहिल्यांदा लंडनला पोहोचलात। तिथे दीदी जानकीसोबत काही काळ सेवा केल्यानंतर तुम्ही आफ्रिका, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूरसह 70 देशातील लोकांमध्ये अध्यात्म आणि राजयोग ध्यानाची भावना जागृत केली। ऑस्ट्रेलिया अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित। अध्यात्माच्या क्षेत्रातील तुमच्या विशेष सेवा लक्षात घेऊन सरकारने तुम्हाला ऑस्ट्रेलिया अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित केले। जवळपास 12 वर्ष तुम्ही माउंट अबू येथील संस्थेच्या ज्ञान सरोवर कॅम्पसच्या संचालिका आणि 3 वर्षासह मुख्य प्रशासिका म्हणून जबाबदारी सांभाळली। पाश्चिमात्य संस्कृतीत बुडालेले लोक भारतीय संस्कृतीशी जोडले गेले। तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीचा, आत्मविश्वासाचा आणि उच्च दर्जाच्या चारित्र्याचा परिणाम म्हणजे काही वर्षात तुम्ही हजारो लोकांच्या जीवनात त्यांना पाश्चात्य संस्कृतीतून बाहेर काढून भारतीय संस्कृतीशी जोडून सकारात्मक बदल घडवून आणलात। राजयोगाद्वारे जगाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतले। डॉक्टर निर्मला दीदींनी आपले संपूर्ण आयुष्य जगाच्या कल्याणासाठी वाहून घेतले। वर्षानुवर्ष परदेशात राहून तुम्ही ईश्वरीय सेवा केली। तुमच्या ज्ञानाने आणि जीवनाने प्रभावित होऊन हजारो लोकांना आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली। तुमच्या साध्या आणि नम्र स्वभावाने सर्वांना प्रभावित केले। आध्यात्मिक जगातील
अशा या महान आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. ब्रह्माकुमारी जगदंबा भवन, पिसोडी, पुणे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जीवराज पिंपरे, पुणे.